नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आजकाल फिटनेस इंडस्ट्री आणि वेलनेस इंडस्ट्रीमध्ये एक नवीन टर्म ऐकू येत असेल आणि त्याचे ॲड्स पण दिसत असतील, ज्याला म्हणलं जातं कोलॅजन. तर हल्ली खूप लोक हे रिकमेंड करतात की कोलॅजन प्रोटीन, तुम्ही कोलॅजन प्रोटीन घेतले पाहिजे. तुम्हाला असे ॲड दिसतात ज्याच्यामध्ये म्हणतात लोक की कोलॅजन प्रोटीननी तुमची स्किन चांगली होणार, तुमचे हेअर चांगले होणार, ओके, ह्याची क्वालिटी चांगली होते, असं तुम्ही ऐकता. आता खूप लोक मला प्रश्न विचारतात की हे कोलॅजन प्रोटीन आहे काय. तर थोडक्यात तुम्हाला मी सांगतो, कोलॅजन प्रोटीन म्हणजे हे स्ट्रक्चरल प्रोटीन असतं आणि हे कोलॅजन प्रोटीन जे असतं हे बेसिकली आपल्या हाडांमध्ये असतं आणि आपले जे कनेक्टिव्ह टिश्यूज असतात म्हणजे लिगामेंट्स, टेंडेन्स याच्यामध्ये असतं. ठीक आहे. आता कोलॅजन बद्दल बोलायचं तर हेही लक्षात ठेवा, कोलॅजन प्रोटीन हे लगभग 5 प्रकारचे आहेत, लगभग मिनिमम. आपल्याला सगळ्या कोलॅजन प्रोटीनची माहिती घेण्याची काही गरज नाहीये. आता जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याच्याबद्दल मी सांगितलं. आपल्या शरीरामध्ये लगभग 90% टाईप 1 कोलॅजन आहे आणि हा कोलॅजन प्रोटीन जो असतो हा आपल्या कनेक्टिव्ह टिश्यूज मध्ये म्हणजे लिगामेंट्स, टेंडेन्स मध्ये असतं, बोन्स मध्ये असतं, ओके, स्किन मध्ये असतो. तर हा एक कोलॅजन प्रोटीन. दुसरा टाईपचा कोलॅजन प्रोटीन आहे म्हणजे टाईप 2 कोलॅजन प्रोटीन. हा जनरली कार्टिलेज मध्ये असतो, म्हणजे आपल्या हाडांच्या वरती जो कार्टिलेज असतो. तुम्ही जर बघितलं, आता हा आपला फिमर बोन आहे आणि त्याच्या खाली आपला टिबिया बोन आहे. तर फिमर बोनच्या खाली खालच्या बाजूला कोलॅजन असणार, टिबिया बोन असतो त्याच्यावरती एक कोलॅजन असतो. थोडक्यात तुम्हाला जर एक्सप्लेन करायचं असेल तर कितींदा तुम्ही हे बघितलं असेल की आपण नॉनव्हेज फूड खातो, म्हणजे फॉर एक्झाम्पल चिकन खातो. तर चिकन खाताना जे चिकनचं बोन असतं, त्याचे जे हाड असतं त्याच्यावरती एक कार्टिलेज असतो, जो ऍक्च्युली तुम्ही दातांनी तोडू शकता. तर तो कार्टिलेज, कळलं, तसा कार्टिलेज इव्हन आपल्या बोन्स वरती असतो. तिकडे जे कोलॅजन लागतं ते टाईप 2 कोलॅजन असतं, समजलं. आणि अजून एक टाईपचा कोलॅजन आहे टाईप 3, जे जनरली आपल्या मसलमध्ये असणार, आपल्या ब्लड वेसलमध्ये असणार, आर्टरीज आणि वेन्स मध्ये असणार आणि इव्हन आपल्या ऑर्गन्स मध्ये असणार. तर मित्रांनो, एवढं सगळं मी तुम्हाला का म्हणतोय तर लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा कोलॅजन विकत घेता तर कुठला नक्की कोलॅजन प्रोटीन तुम्ही घेताय. तुम्ही टाईप 1 घेताय का टाईप 2 घेताय का टाईप 3 घेताय, हे जरा बघा, कळलं का. म्हणजे आता कोणतरी चांगला हेवी लिफ्टिंग करणारा फिटनेस फ्रीक आहे, चांगली हेवी लिफ्टिंग करतो, पॉवर लिफ्टिंग करतात, ओके, वेट लिफ्टिंग करतात, किंवा इव्हन सिनियर सिटीजन आहे, काही एक्सरसाइज करत नाहीये, सिनियर सिटीजन आहे, मग आता त्यांना कोलॅजन, तर मग टाईप 2 जे कार्टिलेज साठी वापरलं जातं ते वालं तुम्ही सिलेक्ट करणार, बरोबर आहे. तुमच्या लिगामेंट्स आणि टेंडेन्ससाठी जर पाहिजे तर टाईप 1. तर तुम्ही कुठला कोलॅजन प्रोटीन तुम्हाला पाहिजे हे तुम्ही ह्याच्याबद्दल वाचणे, ह्याच्याबद्दल अभ्यास करणे अत्यंत गरजेचं आहे. कारण का तुम्ही ऍड मध्ये तर तुम्हाला कोलॅजन प्रोटीन म्हणतात, पण कुठला कोलॅजन प्रोटीन याची माहिती काढा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल मला फीडबॅक द्या. तुमचे काय प्रश्न असतील तर विचारा, मला त्याची उत्तरं द्यायला आवडणार. मला फॉलो करा आणि या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.